हॅलो गाईस, तुमचं माझ्या चॅनलमध्ये परत एकदा स्वागत आहे. मी ऍक्च्युली असं काही डिसाईड नाही केलेलं की आज आपण ब्लॉग बनवला पाहिजे, आणि म्हणजे खूप रॅन्डमली आताच ऑलमोस्ट संध्याकाळ होत आली आहे. 4 सव्वा 4 झाले असते. ऑलमोस्ट हाफ दिवस निघूनच गेलाय. बट मी काहीतरी करत होती आणि मग मी डिसाईड केलं की ह्याच्या पुढचा जो दिवस आहे तो आपण रेकॉर्ड करूया ना, बघूया इफ इट टर्न्स आउट वेल. आता सध्या मी काहीतरी करते, तुम्हाला असं दाखवू का मी काय करते ते. सगळा पसारा मांडलाय, म्हणजे कपडे काढलेत, मला ते नीट व्यवस्थित लावायचे आहेत आणि ते मी लावते. अर्धे माझे लावून झालेत त्या कपडमध्ये आणि बाकीचे आता मी फिगर आउट करते. पण मध्येच असं मला वाटलं की यार, म्हणजे मध्येच मला कंटाळा आला. ऍक्च्युली मला हात दुखायला लागला यार, हात पकडून पकडून. मला हे सांगायचं होतं की माझा हात दुखायला लागला, हात थोडा पकडून पकडून. तुम्हाला पण असं वाटतं का की आपण काहीतरी असं तुम्ही क्लिनिंग वगैरे करायला घेतात आणि अर्ध होतं आणि अर्ध जेव्हा म्हणजे जेव्हा संपायला येते तेव्हा तुम्हाला असं वाटत नाही की यार शिट, कंटाळा आलाय मला. मैं तो थक गई भाई साहब. कारण की मला असं झालंय, मी खूप जास्त बोर झालीय आणि मी एकटीच काम करते. तर मी काय करते माहिती का तुम्हाला? पसारा काढलाय, हॉरर पॉडकास्ट चालू केलाय, तो पण ऑलमोस्ट संपतच आलाय. पॉडकास्ट चालू केलाय, स्टोरीज ऐकते आणि आवडते. बघू आपलं हे कधी आवडून होतंय ते, आणि मी तुम्हाला लगेच भेटते. मी हे दोनच सेशन कम्प्लीट केले. सेक्शन मी हे दोनच सेक्शन कम्प्लीट केले आणि ह्याच्यामध्ये मला आता कंटाळा यायला लागला यार, की असं वाटतंय की यार उगाच काढलं. मी चुपचाप मस्त झोपली असती, म्हणजे झोपली पण असती, काहीतरी सिरीज बघितली असती. पण ते कसं आहे, आपण डिले करत गेलं तर ते काम तर काय होणार नाही. मग विचार केला नाही आता करूच. हा जो पसारा दिसतोय ना, तो फक्त अर्धा पसारा आहे. अजून बाहेरच्या रूम मध्ये पसारा पडलाय. असं मला असं टेन्शन आलंय की आता मी कसं करू एकटी. म्हणजे करू शकते मी एकटी, पण मला बोर होते. बट नेव्हर माइंड गाईज, वी हॅव टू डू इट अँड आय विल गेट बॅक टू यू अगेन. माझं फायनली काम करून झालेलं आहे. दमली मी, दमली फुल. तुम्हाला कळतंय की नाही माझ्या चेहऱ्यावरून मला नाही माहिती, पण मी खूप जास्त दमली आहे गाईज. मी खूप जास्त टायर्ड झाली. आणि किती वाजले तुम्हाला माहिती आता? 7 o'clock. इट्स 7 o'clock. बट फायनली I am done with my cleaning. आता I'll get fresh and let's see where am I going. Yeah, where am I going? एक गोष्ट मी विसरली मगाशी पण ब्लॉग चालू करण्याच्या आधी. आपले 100 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत अँड आय एम व्हेरी 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 हॅपी. ठीक आहे, ही खूप छोटी अचीवमेंट असेल अँड लाईक इट इज लाईक फक्त 100च सबस्क्रायबर अँड नो बिग डील. But for me it is, and to every person who has subscribed my channel already, to the 100 people, I just love you all and thank you. Guys, मी डायरेक्ट रेडी होऊन बाहेर आली. मी नंतर काय शूट नाही केलं कारण की लेट झालं होतं. आता मी काय करते तुम्ही गेस करा. आता माझी एक नवीन गोष्ट फेवरेट झालीय खूप जास्त, तर ती आहे काजू शेक. भाई, ज्या पण माणसाने ही गोष्ट जी इन्व्हेंट केली आहे ना भाई, आय लव्ह यू ऑलरेडी. इतकं यम्मी आणि क्रीमी गोष्ट नाही. जर तुम्ही अजूनपर्यंत ट्राय नसेल केलं ना, प्लीज एकदा जाऊन करा. अरे हा गाईज, आपण याला इंट्रोड्यूस नाही केलं ना ब्लॉग. अरे सॉरी, इंट्रोड्यूस केलंय पण आज मी आता कुणासोबत आहे ते नाही दाखवलं ना, तर तुम्ही बघा गाईज. I'm just kidding guys, you know. ते सोडा. बट ह्याने मला इंट्रोड्यूस केलेलं काजू शेक. लाईक फर्स्ट टाइम, जसं मी एका व्लॉग मध्ये बघितलं असेल की कुठलं ते होतं आईस्क्रीमचं, ओल्ड बॉम्बे. तर ते ओल्ड बॉम्बे मध्ये जेव्हा मी फर्स्ट टाइम गेलेलो तेव्हा काजू शेक मी पिलेला. त्यानंतर मी ऑब्सेट झाली भाई काजू शेकशी. तर हा वाला तो ओल्ड बॉम्बेचा नाहीये. तर मी हे सांगत होते की आता आम्ही तो ओल्ड बॉम्बेला गेलो नाही कारण की ते आहे नवी मुंबईला. तर आता मी सध्या आहोत ठाण्यामध्ये. तर ठाण्यामध्ये श्रीनाथ करून एक दुकान आहे, तिथून आम्ही घेतलाय. यार काय गोष्ट आहे यार ही, म्हणजे
मी नाही म्हणजे असं बोलू नाही शकत, मी एक्सप्रेस नाही करू शकत. जे माझी सोल आणि माझं जे माउथ एक्सपिरियन्स करते ना ही गोष्ट खाऊन, ते असं वर्ड्स जस्टिस नाही करते. तर प्लीज एकदा लाईफमध्ये यार तुम्ही ही गोष्ट ट्राय करा. आता आम्ही जातोय जेवायला. आता कुठे जातो तर तुम्ही बघा, ठीक आहे गाईस. मी माझा माईकच विसरले. नाही तेव्हा सगळीकडे घेऊन जाते मी माझा माईक, आणि आज जेव्हा गरज होती तेव्हा मी विसरली माझा माईक. बट नेव्हर माइंड, मी परत नाव विसरली. काय होतं मॅपल इन मध्ये आलोय अँड विल लेट यू नो. टीना कोल्हाने मला इथे दिसत नसेल, हे थर्ड वेव कॉफी च्या समोर आहे हे रेस्टॉरंट, मॅपल रेस्टॉरंट. मॅपलच आहे ना? मॅपल गाईज अपडेट. जेवण खूप चांगलं आहे यार, जेवण खूपच चांगलं होतं. आय विल नॉट लाईक, म्हणजे खूप यम्मी होतं. मी परत जर मला इथे यायचं असेल तर मी एकदा पण विचार नाही करणार. आय विल प्रेफर दिस हॉटेल. पण मी मेन कोर्स खाऊ नाही शकली कारण की मला बरंच नाही वाटतंय मला बरं नाही आहे गाईस. तुम्हाला असं माझं थोडंसं चेहरा बघून जर कळत असेल तर मला असं बरं नाही वाटत आहे. खूप असं चक्कर आल्यासारखं होतं. बट नो वरीज. मी 2 बाईट खाल्ले. मी मेन कोर्स आम्ही लोकांनी ऑर्डर केलेला बटर चिकन, जे मी किती वर्षानंतर खाणार होती ॲक्च्युली, आता हळू भाई. बट गाईज मी ते जेवण नाही जेवू शकली. मी फक्त स्टार्टर्स खाल्ले कारण की नंतर मला खूप कसं तरी व्हायला लागलं. नॉट बिकॉज ऑफ फूड, जस्ट सो यू गाईज नो, इट वॉज नथिंग बिकॉज ऑफ फूड. माझी ऑलरेडी हेल्थ थोडी ठीक नव्हती आणि मला असं खूप जास्त वीकनेस होतं ऑलरेडी, तर ते मला तेच थोडंसं फील होतं आहे. बट फूड वॉज यम भाई. मी आता पार्सल घेतलं, तुम्हाला दिसतं की नाही मला, तर बटर चिकन घेतलं आहे. आय थिंक मे बी जर उद्या मला बरं वाटत असेल ना तर उद्या खाईन, पण मी खाणार. द बटर चिकन वॉज टेस्टी. तुला कसं वाटलं जेवण? आय मीन तूच रेकमेंड केलेलं आहे ऑब्व्हियसली हॉटेल, बट तुझे कसं वाटलं तुला? क्रीमी होतं, मस्त होतं, मला आवडलं. ओव्हरऑल फूड टेस्ट मला आवडलं. ॲक्च्युली त्यांनी ते रेकमेंड केलेला स्टार्टर जो होता चिकन चटकारा जबरदस्त होता. ट्रू यार, ट्रू. आणि बटर चिकन पण चांगलं होतं खूप. म्हणजे फक्त असंच म्हणजे बनवायचं म्हणून नव्हतं, म्हणजे क्रीमी टेक्स्चर वगैरे पण चांगला होता. मस्त होतं, चांगलं होतं, बटरी होतं. किती रेट करशील फूड? 8 on 10. 8 on 10? 9 on 10. भाई मी आय डोंट माइंड गिविंग इट 10 on 10 बिकॉज मला आवडलं. मी मेन कोर्स नाही खाल्ला, मी फक्त 2 बाईट खाल्ले. बट ते मला स्वतःला असं झालं की यार की मी इथे एवढं चांगल्या ठिकाणी आले फूड खायला आणि माय हेल्थ इज नॉट सपोर्टिंग मी. बट नेव्हर माइंड गाईज, इट हॅपन्स. ह्या टायमाला चहा कोण पिता भाई? मी नाही चहा पित. बघू नेक्स्ट टाइम आमचा प्लॅन कधी बनतोय. बट दिस हॉटेल आता हे माझ्या गुड रेस्टॉरंटच्या लिस्टमध्ये आलेलं आहे. तरी नशीब एवढा पाऊस नाही आहे गाईज आता. सकाळपासून किती होता? हां सकाळी होता पाऊस, सकाळपासून होता गाईज पाऊस, पण आता नाही. मला तर आईस्क्रीम खायचं पण मन नाही करत आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, ज्या माणसाला एवढी आईस्क्रीम आवडते, म्हणजे कधीच आईस्क्रीमला नाही बोलू शकत तो माणूस, त्याला आईस्क्रीम खायची पण इच्छा नाही. म्हणजे मी किती सॅड आहे ना गाईस. जस्ट किडिंग गाईस, याला सिरियस नका घेऊ. आय एम सिक, बट नेव्हर माइंड. आपण उद्या खाऊया गाईस. देर इज ऑलवेज अ टुमॉरो. काय हसतो काय बे तू? का देर इज ऑलवेज देर, काय बोललेली मी? देर इज ऑलवेज टुमॉरो ना. हा मग का उद्या नाही?
कुत्रा. आणि दिस इज मी घरी आल्यानंतर हे यम्मी यम्मी बटर चिकन एन्जॉय करताना मी विचार केला आता मला थोडं बरं वाटतं तर मी आत्ताच खाते, उद्याचा वेट कशाला करू है ना. बट भाई हे काय यम्मी होतं यार. तर मी खाल्लं आणि मी झोपून गेली. मी एंड नाही केला व्लॉग. आता एडिटिंग करताना मला आठवलं. तर हा गाईज व्लॉग एवढाच होता. आपण लवकरच भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. आपण भेटतोय लगेच. तोपर्यंत बाय.